झाडा इकडे आज बघून भीती वाटेल जर रात्री शूटिंग झाली तर इकडे. आणि खूप मस्त सजावट करतात, पूर्ण रोडवरती रांगोळी काढले, खूप सुंदर वाटते. आज गाव एकदम प्रसन्न वाटत असेल आणि खूप लोक पालखीसाठी गावी आलेत. ही कोणती मच्छी आहे मसाला लावलेली? सुरमई बघा एकदम मसाला लावून वगैरे रेडी केले. अख्खे पापलेट आहेत. तर सीझनमध्ये अशीच गाई असते आणि एवढी मच्छी आजची फ्राय करून दिली जाते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमच्या गोव्यातला 5वा दिवस आहे आणि आज परतीचा प्रवास आहे आमचा. आज आम्ही गावी जायला निघतो आहे. तर सगळं आम्ही बॅग पॅक वगैरे केले. बघा बॅग वगैरे आम्ही पॅक केलं आहे, सगळं सामान रेडी केलं आहे. येताना एकच बॅग आणलेली. आता आमच्याकडे ही समोर तुम्हाला पिशवी दिसत, ती एक पिशवी ही बॅग आहे आणि ह्या थोड्या छोट्या पिशव्या आहेत. सगळ्या घरच्यासाठी खायला वगैरे घेतलं आहे आणि आमचा नाश्ता पण रेडी आहे. स्नेल पण रेडी झाले. आता नाश्ता करून लगेच आम्ही इथून निघणार. आमची गाडी पण रेडी आहे. तर या सगळ्यांना नाश्ता करायला. तर कसं वाटलं 5 दिवस गोव्यामध्ये आपले? खूप छान, खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाईम असं आम्ही दोघंच कुठेतरी बाहेर आलो आहे आणि खूप छान होते हे दिवस. कायम लक्षात राहतील. खूप मेमोरेबल ट्रिप होती. तर खूप वेगळे दिवस होते आमच्या आयुष्यातले 5 दिवस आणि खूप धमाल केली आम्ही 5 दिवस. तर आता आज परतीचा प्रवास आहे. आज बघूया आता आम्ही इथून निघू. किती 9:30 वाजलेत ना, आता 9:30 वाजलेत. बघूया संध्याकाळी आम्ही ॲक्च्युली फिरत जाणार. येताना डायरेक्ट फटाफट आलेलो, खूप कमी ब्रेक घेतलेला. पण आमचा परतीचा प्रवास एकदम आरामात असेल. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. या सगळ्यांना नाश्ता करायला. हा जो समोर दिसतो तुम्हाला केक आहे, स्नेल कोणता केक आहे? हा चॉकलेट केक आहे. ॲक्च्युली पंजममध्ये एक फेमस बेकरी आहे, त्याचा एक व्हिडिओ येईल ऑलरेडी. आम्ही तिथे शॉपिंग करायला गेलेलो तेव्हा, कॅफे सेंट्रल बेकरी म्हणून. तर तिकडचा चॉकलेट केक खूप फेमस आहे आणि जुईला तो खूप आवडतो. तेव्हा आम्ही घरी सगळ्यांसाठीच घेतला आहे. तर आम्ही थोडासा आम्हाला खाण्यासाठी पण घेतलेला. तर तो आता ब्रेकफास्टसाठी आम्ही खातोय. हां, तर तो आता संपूर्ण कमी थोडासाच बाकी आहे. तर या सगळ्या नाश्ता करायला. तर मंडळी निघालो आता आम्ही. 10 वाजलेत आणि हे बघा किती 9:45. आता पण 9:45 वाजलेत आणि आपली बॅग एक पिशवी आहे. त्यानंतर हा स्नेलचा सर्टिफिकेट आहे जे स्नेलने जम्प केली, बंजी जम्पिंग. आणि बाकीचं नॉर्मल खायला वगैरे घेतलं आहे आम्ही घरी. आणि हा परिसर आहे गोव्याचा, तिथे आमचं हॉटेल आहे, हॉटेल 7 सीज. तर निघूया आपला प्रवास परतीचा. तर आम्ही आता जस्ट महाराष्ट्र गोवा बॉर्डर क्रॉस केले आणि थोडीफार ट्रॅफिक मिळाली मागे, कारण की आम्ही लास्ट जेव्हा गोव्यामध्ये गेलो तेव्हा दुपारची वेळ होती आणि आता 10:41 झालेत. तर सकाळी सगळे मार्केट वगैरे चालू आहेत, त्याच्यामुळे थोडीशी ट्रॅफिक आहे. बॉर्डर चेकपोस्ट आहे बघा, महाराष्ट्र गोवा बॉर्डर चेकपोस्ट गेला मागे. तर आम्ही आता कुडाळला पोचलो आहे. कुडाळवरून आम्ही जातोय मालवणला आणि मालवणला स्नेहलची मावशी राहते शेल्टी गावामध्ये. तर मालवण पण बघायला मिळेल. जायचं आमचा होता प्लॅन पण नक्की नव्हता. तर आता बघूया. मालवणबद्दल खूप ऐकलं होतं, कसं आहे मालवण आता मला बघायचं होतं. कोकण म्हणजे मालवण. तर बघूया मालवण कसं आहे आतमध्ये. तिथून लेफ्ट मारलाय. गावाचं नाव मावशीच्या शेल्टी. इथून 1 तासाची रनिंग आहे. तरी या हायवेवरून मेन तर गावात जाण्यासाठी 1 तासाची रनिंग आहे आणि परत ह्याच रोडने आम्ही परत रिटर्न गावी जाणार आमच्या. शेल्टी गावाच्या जवळ पोचलोय आणि रस्ता केवढा छोटा आहे आणि
आणि आजूबाजूला नवीन नवीन आंब्याचे कंपाऊंड दिसत आहेत, छोटे छोटे आंब्याची झाडं आहेत, काजूची झाडं आहेत. आणि मावशीचं घर स्नेहल बोलतं की एकदम समुद्रकिनारी आहे, नदीच्या बाजूला आहे. तर जाऊन आता बघूया. रस्ता एकदम छोटा, जसं आपल्या सेम असं वाटतं आपल्या गावी चाललं परत. तेवढाच फरक आहे, गावचा रस्ता थोडा एकदम आताच झाला नवीन नवीन. मी व्हिडिओमध्ये बघितलं असेल, लग्नाच्या आधी काम झाला गावच्या रोडचा, नाही तर गावचा रोड पण आधी असंच होता सेम, खड्ड्याचा रोड. कोणती नदी आहे ही? शेल्टी जुवा वगैरे सगळे मिक्स आहे. आपल्याला दीपक दादा घ्यायला आलाय. आपण आता ऑलमोस्ट पोहोचलोय. राईट मारा. राईट बरोबर. मावशी पण आली. राईट साईडला लाव. राईटला लावू. हा लाव ना राईट, काय नाही. राईट. म्हणजे आता मावशीच्या घरी बसलो स्नेहलच्या, आणि दादानी मच्छी बनवली खाडीतून. कोणती खाडीमध्ये मच्छी बनवतात आता? कोणती मच्छी? ही तांबोशी आहे. तांबोशी आणि अच्छा. चेतका. आणि इथे बघा एक काळ्या प्रकारचा डाग आहे, डिझाईनच्या माशाची. त्या शेलटी कोणकोणती खाडी एकत्र झाली तर शेलटी आणि शेल्टी जुवा, अच्छा जुवा, रेवंडी वगैरे अशा खाड्या. दोन खाड्या एकत्र. आणि मावशीचं घर आहे. आता 2 वर्ष झाले ना आता बनून? हो 3 वर्ष. 3 वर्ष झाले. मग दाखवतो मालवणमधला परिसर थोडासा गावचा. असं काय परिसर आहे मावशीच्या घराच्या मागे. तर मावशीने जेवण केलंय, माझ्यासाठी फिश आहे आणि स्नेल भेंडीची भाजी खाणार आहे. आणि आपले कोकणातले आंबे आणि मच्छी पण मस्त फ्रेश मच्छी आहे खाडीतली. कोलंबी आहे का? मस्त कोळंबी खाणार आहे आणि स्नेल भेंडीची भाजी. तुम्हाला पण आहे ना? नको, अरे तुम्ही तो बसा बसा, तुम्ही पण बसा. अरे एकत्र बसूया. घेते माझं. जेवण रेडी केलंय. कोलंबी फ्राय आहे, बांगडा आहे, चपाती, भात आणि कोळंबीचा रस्सा आहे. तिथून घेऊन आलो का तर पिकी होते का. आणि स्नेल मला बॉटल चालली. काय स्नेल होतोस तू? माझ्यासाठी स्पेशल आहे पिठी भात आणि भेंडीची भाजी आणि चपाती. स्नेल नॉनव्हेज नाही खात अजून, तर स्नेलसाठी स्पेशल भेंडीची भाजी आणि पिठी भात, पिठी भात. कुळताची पिठी. तर या सगळ्यांनी जेवायला. तर मावशीकडे जेवून आता आम्ही देवळात चाललो आहे. आई भवानीचं देऊळ आहे. आणि हे जे देऊळ आहे ना, ते म्हणजे काकांचंच वाडीतले 4 घरं आहेत, त्यांचं सेपरेट एक देऊळ आहे आई भवानीचं. तर हे बघा देऊळ, जा पण देवळामध्ये आणि पाय पडून. आणि काकांची काकी 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 दुपारचं काय हे ग बाई, एखाद्याच वेळावर द्यातात तशी परिस्थिती आहे. खूप ऊन लागतं काहीतरी. तर कधी बांधलं आहे देऊळ? मला वाटतं 22-23 वर्ष. 23 वर्ष देवळाला. भवानी यांची तांदूळ पटकन चिकटतात, खूप प्रेम आहे. तर भवानी आजी स्नेल ओटी भरते इथे. हो ना, आणि मंदिर आता आतमध्ये आहे. शिस्त शिकवल्या पोरे. माहिती नाही ना बघायला, आपल्याला काहीतरी वाईट वाटतं. गेला की साड्यावरती आम्ही कोंबडा वगैरे देतो ना गोंधळाला. आणि इकडे पाठी एक जेवण पण करायला ते नाही तुला तर सांगितलं. भवानी आईचं दर्शन घेऊन आम्ही जातो आता विहीर बघायला. आणि बाहेर वाटतं पहिल्यांदा आलो मी मालवण फिरायला. अचानक आमचा प्लॅन झाला मालवणला यायचा. विहीर बघा. मोबाईल सांभाळ. हां हां प्रत्येकाची मोटर लागली ती बघते. आहे, पाणी आहे पण अजून चांगलं. दाखवले.
असे मिळतात मासे. तर आम्ही आता नदीवरती राऊंड मारायला आलो आहे सगळेजण जेवून वगैरे. आता भरती आहे ना, आणि ते मग अशी मासे खाल्लेत ते आपण तेच दादाने इकडून ह्या खाडीतून पकडून आणले. संध्याकाळी खूप झालं असेल ना मासे पकडायला इकडे. भरपूर अमावस्या पौर्णिमा तमाशाला पण असल्या पौर्णिमेला जास्त जास्त ओळखीचे झाले ते एकदम. आणि नदी क्रॉस करायला इथे एक होडी ठेवलेली असते बघ. तिथे आपण नदी क्रॉस करायला ती तोंडवळी त्या साईडला आहे, ती तोंडवळी गाव. आणि मग तिथूनच तोंडवळीच्या बाजूलाच ते सगळं ना तारकर्ली वगैरे या साईडला आहे. तारकर्ली जवळ आहे. तारकर्ली इकडे आली म्हणजे या साईडला समोर तारकर्ली आहे. रेवंडी भद्रकाली मंदिर इकडे आहे. सगळे जवळ आहे म्हणजे. पाणी बघ इथपर्यंत याच इकडे आंघोळ करू शकतात जाऊन. करायचं तर पोहायचा. तर मंडळी आता रात्रीचा खेळ चाले जो शूटिंग झाली त्या सिरियलची, तो वाडा पहिला वाडा हा होता, पण इथे ॲक्च्युली काय नेटवर्कचा वगैरे इश्यू असल्यामुळे इकडून ती शूटिंग घालून दुसरीकडे घेऊन गेले. तर हा बघू शकता वाडा. वडा झाडा इकडे. आज बघून भीती वाटेल जर रात्री शूटिंग झाली तर इकडे. मस्त आहे पण वाडा. अच्छा, सोय नाही जवळ म्हणून ते लांब घेतला. नेटवर्कचा इश्यू होता, ट्रॅव्हल्सचा इश्यू थोडा म्हणून तो लांब घेतला. मस्त आहे पण आपण वाडा. झोपाळा बांधलाय. हा काय. तर मंडळी आम्ही मालवणवरून निघालो 2:30 वाजता आणि आता 5:30 वाजलेत. तर आम्ही आता पोहोचतोय रत्नागिरी पाली. संगमेश्वरच्या आधी आहे आणि तिथे आम्ही थोडा पोटोबा केला आहे. मी 2 वडापाव खाल्ले, त्याने 1 वडापाव चहा पियालात. आम्ही इथून 2:30 नंतर 5:30पर्यंत कंटिन्यू 3 तास रनिंग केली. तर थोडा आता रेस्ट केला आणि इथून पण ॲक्च्युली 180 किलोमीटर अजून माझं गाव आहे. तर बघूया किती वेळ दाखवते. मॅपवरती तर दाखवत होतं की 10पर्यंत 10:30पर्यंत पोहोचू, पण रोडवरती आहे सगळं. जाताना रोड मस्त होता, येताना रोड भरपूर ठिकाणी खराब मिळाला आणि आम्ही ॲक्च्युली मालवणला थांबलो म्हणून आम्हाला एवढं लेट झालं आहे. तर बघा मध्ये कुठं थांबलो तर अपडेट देत राहीन. पण ठीक आहे, ओव्हरऑल आमची गोवा ट्रिप आतापर्यंत एकदम भारी झाली. तर मंडळी आजचा डायरेक्ट दुसरा दिवस आहे. काल रात्री मी 11 वाजता पोचलो, पण व्हिडिओ काय नंतर शूट नव्हता गेला कारण की खूप कंटाळा आला एवढा मोठा प्रवास. आणि आज आम्ही जातो आहे पाळलेला अंशूला सोडायला आणि तिकडून मग ताईडे पण जाणार आहेत. ताईने पण बोलवले. तर निघतो आता शिपोळातून आमच्या. चला. आणि गाडी पण आपली धुवायची. आज नॉर्मल सकाळी फक्त पाणी मारलं आहे मी. डायरेक्ट आता मुंबईला गेलोच गाडी धुवायला लागेल. आता पोचलो आहे मी आड्याच्या ब्रिजवरती. तुम्हाला आड्याच्या ब्रिजचा सीन दाखवतो. लहानपणी इकडे यायचो तेव्हा आईसोबत मी तरीनी क्रॉस करायचो. मावशी राहते आड्याला माझी, म्हणजे राहायची. आता मावशीचा मुलगा सून काका राहतात. तर बघूया येताना जाऊया मावशीकडे आपण. आता ब्रिज ॲक्च्युली झाले असेल ना महिला 15-1 वर्ष, 10-15 वर्ष झाले असेल ब्रिजला. लहान असताना मी आईसोबत जायचो मावशीकडे, तेव्हा इथून हा ब्रिज नव्हता, तर असायची, तरी जायचो. तर आता मी पाळल्यामध्ये पोचू अंशच्या घरी. अंश गाडीत झोपलाय, आराम करतोय, आराम. डायरेक्ट उठला की बोला अरे कुठे बसलो आपण. आणि तिकडून मग ताईकडे येणार आहेत पाळंद्यामध्ये. आता पाळल्यामध्ये पोचलो आहे आपण. तर इथे भार्गवराम ना, भार्गवराम देवाची पालखी आज आहे, त्याच्यामुळे अंश पालखीच्या पाया पडायला पण आला आज इकडे. तर बघा पालखी आपल्याला बघायला मिळणार नाही कारण की आता मी अंश आणि माईला सोडून जाणार आहेत, ओवीला सोडून पाळंद्यामध्ये ताईकडे. आणि खूप मस्त सजावट करतात, पूर्ण रोडवरती रांगोळी काढले, खूप सुंदर वाटते. आज गाव एकदम प्रसन्न वाटत असेल आणि खूप लोक पालखीसाठी गावी आलेत. आणि पालखीची जत्रा सुद्धा असेल ना बाई, आज पालखी जत्रा सुद्धा आहे पाळंद्यामध्ये. पूर्ण रोडवरती पूर्ण रांगोळी काढली.
सुंदर वाटतं एकदम. असं गावी काय जत्रा वगैरे असेल तर खूप लोक जत्रेला म्हणजे आता पहिल्यासारखी यायला लागलेत. आणि आता मे महिन्यात सगळ्यांना स्कूलला सुट्टी पण असते, त्याच्यामुळे समोर बघा तुम्ही खूप प्रमाणात गाड्या वगैरे आल्यात गावामध्ये. आज दुसरं लवकर उद्या जायचं होतं म्हणून आलो असतो मुंबईला जायचं ना. दीदी कुठे आहे? बाय 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 बाय. बाय बाय. तर निघालो आता माईकडून, आता डायरेक्ट ताईकडे जाऊ. तर हा आहे अंशचा पाळले गाव. आता अंश फिरेल अख्खा गाव आणि आज जत्रा पण आहे. भंडारी समाज सभागृह पाळले. चल ओवी, ओवी आता गावी यायला तर फिरेल ओवी आणि ओवीची दीदी. बाय बाय. आहे पाळले समुद्र किनारा आणि समोर तुम्हाला दिसत असेल हरणेचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा. पाण्याला भरती आले कदाचित. लाटा बघ एवढ्या समुद्राला. आता मी निघालोय ताईकडे जायला पाळंदेमध्ये. इकडे रोड खूप छोटा आहे त्याच्यामुळे आरामात जाऊ. समोरून गाडी आली लगेच कळत नाही. ताईकडे पोचलो मी पाळंद्यामध्ये आता. आणि इकडे हा हॉटेलचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितला असेल. राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आणि इकडे पार्किंग सुद्धा आहे. आम्ही पोचलोय ताईकडे आणि खूप छान असं हॉटेल आहे. नक्की इकडे जे कोणी येत असतील त्यांनी एकदा इकडे ट्राय करा. ह्याचा एक पूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी अक्षयने टाकला आहे. आय गेस तो त्याचा सेकंड व्हिडिओ असेल व्लॉगिंग चालू केल्यानंतर. तर त्याची पण लिंक इथे तुम्हाला दिली जाईल, तो बघा आणि नक्की एकदा व्हिजिट करा. तर जाऊया आपण आता तिकडे. आज ताईकडे टुरिस्ट आहेत तर जेवणाची पण घाई चालू आहे. बघूयात जेवणामध्ये काय काय बनवत आहेत. तर हा किचन आहे. मच्छी फ्राय चालू आहे. बघूया जाऊन आतमध्ये आपण. निरूपणचे मांजर मच्छी फ्राय बघा. ही कोणती मच्छी आहे मसाला लावलेली? सुरमई बघा एकदम मसाला लावून वगैरे रेडी केले. अख्खे पापलेट आहेत. तर सीझनमध्ये अशीच घाई असते आणि एवढी मच्छी अख्खी फ्राय करून दिली जाते. हे फ्राय तुम्ही नाही कस्टमर घेऊन आले. अच्छा, हे फ्राय जे कस्टमर घेऊन आले म्हणजे फ्राय करण्यासाठी. मासे बघ केवढे मोठे मासे. प्रॉन्स पण आहे बघा. प्रॉन्स बघा केवढी आहे. 3,500ची सुरमई आहे. आणि ही जी सुरमई तुम्ही बघता ही 3,500ची सुरमई आहे. 2,000ची 15. आणि हे जे पापलेट आहेत ते आपले 15 आहेत. 2,000 रुपयाची. पर्यटकांनी घेऊन आले नाही. तुम्ही सगळं घ्यायचं मला. पर्यटक घेऊन आले. 2,000चे पापलेट आहेत. 15 पापलेट. आणि इकडे पण ही सुरमई आहे ना. ही सुरमई आहे पापलेट. अच्छा, ही सुरमई आणि पापलेट हे वेगळ्या फॅमिली वेगळ्या कस्टमरचे आहेत. नंतर मसाला लावून वगैरे रेडी केले. आणि इथे बघू शकता तुम्ही कोलंबी फ्राय चालू आहे ना. तर असं तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तेव्हा कोण कस्टमर होते त्याच्यामुळे थोडी मच्छी तुम्हाला बघायला मिळाली नव्हती. पण आज आता सीझन चालू आहे त्याच्यामुळे कस्टमर म्हणजे पर्यटक खूप लोक ह्या साईडला येतात. पुण्यावाले जास्त पुण्यावाले येतात. अशी गडबड चालू आहे मच्छी फ्राय करायची. आणि श्रवण काय करतोस? श्रवण पण राईस करतोय. श्रवण पण शिकलाय. जेवढं बघायला इझी वाटतं तेवढं करायला इझी नाहीये. कधी कधी ना
पापलेटची साईज बघा केवढी मोठी आहे. कधी कधी हे डायरेक्ट संध्याकाळी जेवतात, एवढे कस्टमर असतात. तर जेवण रेडी झालं आहे आमचं. आम्ही व्हेज जेवतोय बघा. व्हेजमध्ये स्पेशल जेवण आहे आपल्यासाठी. चपाती, भाजी आहे, भेंडीची भाजी आहे, नंतर पनीर, मटर पनीर आहे, डाळ आहे आणि हा गोड लोणचं आहे, आंब्याचं गोड लोणचं आहे. तर या सगळ्यांनी जेवायला. निरूपण पण आणि नॉनव्हेजचं सगळं ते फ्राय वगैरे मामी आणि ताई करत आहेत. तर व्हेज जेवण पण चांगला मिळतं. तुम्हाला जर ह्या हॉटेलची माहिती हवी असेल तर ऑलरेडी मी याचा व्हिडिओ एक सेपरेट बनवला आहे. हां, घरगुती जेवण सगळं काय घरगुती नॅचरल जेवण तुम्हाला इथे मिळेल. आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. त्याच्यामध्ये माझ्या भाऊजींचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, या हॉटेलचा ॲड्रेससुद्धा आहे. तर तुम्ही नक्की चेक करा तो व्हिडिओ आणि नक्की आपल्या हॉटेलला व्हिजिट करा. मनीषा होमस्टे पाळंद्याला आहे. ते पूर्ण ॲड्रेस आणि डिटेल्स तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर या सगळ्यांनी जेवायला आम्ही जेवून घेतो आता, कारण की आम्हाला पूर्ण आज शिपोळ्याला जायचं रिटर्न आणि तिकडून आमचा उद्याचा प्रवास मुंबईचा असेल. तर या सगळ्यांनी जेवायला. बघा, हे आलेत पर्यटक पुण्यावरून ना. कुठून आहे तुम्ही पर्यटक? लास्ट आहे काय? 2 पर्यटक पुण्याचे आमचे. तो माझ्यासोबत आला. कसं जेवण स्नेल? खूप मस्त. स्नेल आणि आम्ही दोघंजणं व्हेज स्पेशल जेवतो आहे. स्नेलची फेवरेट भेंडीची भाजी, चपाती, पापड. आता आमचं जेवण करून झालं आहे आणि मामी भाकऱ्या करतात. तुम्हाला भाकऱ्या पण दाखवतो. भाकऱ्याची साईज ह्या कस्टमरसाठी भाकऱ्या आहेत. हे बघा, आपलं जेवण एकदम घरगुती आणि नॅचरल जेवण असतं एकदम. भाकरी बघा, 2 साईडला 2 तवे ठेवलेले आहेत, एकाच वेळेला 2-2 भाकऱ्या. तर कधी या हॉटेलला, नक्की भेट द्या. याचा पूर्ण व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. कोलंबी फ्राय पण झाले बघा. आणि इकडे मच्छी पण तुम्हाला एकदम ताजी फ्रेश मच्छी मिळते. हा कोणता रस्सा? सुरमईचा रस्सा गेलाय. सुरमई डोके आणि शेपूट मस्त आहे. वासच भारी सुटला जेवणाचा. इकडे बघू शकतो मी ते मनीषा निवास. चे रेट पण इथे मेन्शन केलेत. फक्त जे थाली जे आहेत त्यांचा रेट तो बाजारभावानुसार असेल. म्हणजे माशांचा रेट काय असेल सीझन वाईज कमी जास्त असतो. बाकी मासे फ्रायवर असतात, कोळंबी बिर्याणी, मोदक, घावणे, उपमा, शिरा, कांदा पोहे, भाकरी, चपाती, थाळीपीठसुद्धा मिळतो इथे. आणि एकदम रोडच्या बाजूलाच हॉटेल आहे. निरूपणचा पांड्या. आणि इकडे बघ, गोरा गोरा पान आहे का? कापूस तर मंडळी, ताईच्या हॉटेलला आणि भावांच्या हॉटेलला पर्यटक आलेत. त्यांचं थोडे ते म्हणजे फीडबॅक देणार त्यांना हॉटेलमध्ये येऊन कसं वाटलं आणि इकडचं नेचर कसं आहे. तर कुठून आलात तुम्ही सगळे? आम्ही अहमदनगरवरून. अहमदनगरवरून. अच्छा, फर्स्ट टाइम आलात की याच्या आधी आलेला तुम्ही इकडे? आम्ही आतापर्यंत 4-5 वेळा आलो. 4-5 वेळा आला. आणि 4 वेळा तुम्ही इकडेच राहिला? या दादाच्या घरी राहिलो. अच्छा, म्हणजे 4-5 वेळा ते येऊन गेलेत आणि 4-5 वेळा ते
ह्याच हॉटेलला येऊन थांबलो. राहून गेले. अच्छा, तर इकडे जेवण वगैरे कसं वाटलं तुम्हाला? जेवणाची सोय एकदम छान आहे. अच्छा, जेवणाचं म्हणजे तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण ट्राय केलं? दोन्ही पण ट्राय केलेलं आहे. अच्छा, आणि ताईचा मोदक वगैरे खाल्लेलं आहे. अच्छा, तुमचं रिएक्शन कसं आहे बाकीच्यांचं? खूप एकदम ओके, चांगलं आहे. थँक्यू सो मच. तर तुम्ही अहमदनगर एवढं लांबून चौथ्यांदा इकडे आलात, बरोबर? 5वी वेळ आहे. 5वी वेळ. तर मंडळी तुम्ही ऐकलं असेल, अहमदनगर एवढं लांबून ते चौथ्यांदा किंवा पाचव्यांदा इकडे आलेत, तर तुम्ही पण एकदा ट्राय करा. व्हेज असू दे किंवा नॉनव्हेज असू दे, सगळं काही स्पेशल आहे आणि घरगुती जेवण तुम्हाला मिळेल. आणि याचा व्हिडिओ तुम्हाला आधी सांगितलं मी, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आला आहे, तर सगळे नक्की या. आम्ही आता ताईकडून निघालो आहे परत घरी जायला. सो घरी जाऊन आम्हाला आमचे बॅग्स पॅक करायचे आहेत आणि उद्या सकाळी आम्ही लवकर निघणार आहोत परत मुंबईला जायला. त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही आता इथेच एंड करतोय. या व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.